नमस्कार विद्यार्थ्यांनो, कसे आहात सगळे? मला आशा आहे की तुम्ही सर्व ठीक असाल. वनस्पतीमध्ये लैंगिक पुनरुत्पादन भाग 4 विषय बी बीज पसरवणे या धड्यात आपले स्वागत आहे. आपण लैंगिक पुनरुत्पादनाद्वारे फळांची निर्मिती पाहिली आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण बिया कशा प्रकारे पसरतात, विखुरतात आणि नवीन रोपाच्या जन्माचे कारण बनतात हे जाणून घेणार आहोत. शिकण्याचे उद्दिष्ट. या व्हिडिओमध्ये आपण बियाणे विखुरण्याच्या विविध पद्धती जाणून घेणार आहोत. वाऱ्याद्वारे पसरणे, पाण्याद्वारे पसरणे, प्राणी आणि मानव यांच्याद्वारे पसरणे. बियाणे विखुरणे. बीजकोश फळांची शेंगा, फुटणारी यंत्रणा, दगडी पाला किंवा बंदुकी, अंकुर वाढवणे, सूचनक शब्द. भेगा पडलेल्या भिंती आणि दगडांवरही तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी उगवलेल्या बिया पाहू शकता. या बिया तिथपर्यंत कशा पोहोचतात? त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशा जातात? साधारणपणे आपण आपल्या घराच्या बागांमध्ये आणि शेतात बिया पेरतो, परंतु आपल्या सभोवतालच्या परिसरात विविध प्रकारच्या वनस्पती वाढतात. या बिया कोणी पेरल्या हे सर्व समजून घेण्यासाठी नीट लक्ष केंद्रित करा. बियाणे विखुरण्यासाठी वनस्पतींमध्ये विशेष यंत्रणा असते. बहुतेक बिया जमिनीत पडतात आणि गाडल्या जातात. काही काळानंतर ते अंकुर वाढवतात आणि लहान वनस्पतींमध्ये वाढतात. आपल्याला माहित असले पाहिजे की एकाच प्रजातीच्या लहान वनस्पती वाढवण्यासाठी बियाणे पसरवणे आवश्यक आहे. हवा, पाणी आणि खनिजांसाठी मातृ वनस्पतीशी स्पर्धा टाळण्यासाठी वनस्पती त्यांच्या बिया वेगवेगळ्या अंतरावर पसरवतात. तथापि विखुरण्याची प्रक्रिया वनस्पतीनुसार बदलते. बिया कशा विखुरल्या जातात? बियाणे विखुरण्यावर परिणाम करणारे घटक तुम्हाला माहिती आहेत का? बियाणे ज्या पद्धतीने विखुरले जातात त्यावरून त्यांची वैशिष्ट्ये ठरवले जातात का? चला जाणून घेऊया एका उपक्रमाद्वारे. वेगवेगळ्या बियांचे निरीक्षण करा. गवत, खसखस, भेंडी, नारळ इत्यादी काही बिया गोळा करा. केस, काटेरी, मोठे, लहान, हलके
जड इत्यादींसह बिया गोळा करण्याचा प्रयत्न करा. त्यांचे निरीक्षण करा आणि माहिती टेबलमध्ये नोंदवा. कोणते बिया हवेने वाहून नेले जाऊ शकतात? गोलाकार आणि जड बियांची नावे सांगा. कोणते बिया पाण्यावर तरंगू शकतात? कोणत्या बियांमध्ये हुक शिंगे असतात का? केसाळ बिया हलक्या आणि सपाट आहेत का? काटेरी बिया काटेरी फळांमध्ये वाढतात का? तंतुमय बिया कशा असतात? ते हलके आहेत की जड? यादीत ताडी बिया आहेत का? तुम्हाला त्यांच्यामध्ये कोणती वैशिष्ट्ये आढळतात? क्रियाकलाप. वेगवेगळ्या रचना असलेल्या वेगवेगळ्या बिया आहेत जे त्यांच्या विखुरण्यासाठी उपयुक्त आहेत. या बिया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशा विखुरल्या जातात ते जाणून घेऊया. बियाणे विखुरण्याचे वेगवेगळे घटक: हवेतून पसरणे. तुम्ही पांढरे केसाळ गोळे आणि पॅराशूट सारखी रचना हवेत फिरताना पाहिली आहे का? तुम्ही कधी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला आहे का? ते कॅलोट्रॉपिसचे बियाणे आहेत. या बियांच्या एका टोकाला हलकी आणि केसाळ रचना असते. ते वाऱ्याबरोबर प्रवास करतात आणि अंकुर वाढवण्यासाठी योग्य ठिकाणी स्थायिक होतात. या बिया सहसा हलक्या असतात आणि एकतर खूप लहान असतात किंवा त्यावर पंख असलेले हलके असतात किंवा त्यांच्यावर काही केसाळ रचना असतात. सर्व तर काय होईल असे वाटते. रोपाच्या बिया त्याच वेळी पडायच्या ठेवा आणि तेथे वाढू. सूर्यप्रकाश, पाणी, खनिजे आणि अवकाश यासाठी तीव्र स्पर्धा असले. परिणामी बिया निरोगी वनस्पतींमध्ये वाढणार नाहीत. बियांच्या विसर्जनाचा फायदा झाडांना होतो. ते वनस्पती दरम्यान स्पर्धा प्रतिबंधित करते आणि सूर्यप्रकाश, पाणी आणि खनिजांसाठी त्यांची रोपे हे झाडांना देखील सक्षम करते. विस्तारणासाठी नवीन अधिवासांवर आक्रमण करणे. वितरण. वनस्पतींच्या बिया आणि फळे वाहून नेली जातात वारा, पाणी आणि प्राण्यांपासून दूर. पंख असलेल्या बिया जसे की शेवगा आणि मॅपल. बिया अशा प्रकारे जुळवून घेतात की ते वाऱ्याने सहज वाहून जातात. काही बिया हवेत तरंगतात तर काही कमी अंतरावर जाण्याचा प्रवृत्त करतात. ऑर्किड सारख्या काही वनस्पतीमध्ये बिया फुगलेल्या आच्छादनासह असतात. ट्रायडॅक्स सारख्या वनस्पतींमध्ये बियांना पंखांसारखी वाढ होते. कापसांच्या बियाण्यांमध्ये केसाळ रचना असते. बियांमध्ये असलेल्या या प्रकारच्या विशेष रचना हवेद्वारे विखुरण्यासाठी उपयुक्त ठरतील.
बियाणे पाण्यावर कसे तरंगतात? पाण्यावर तरंगण्यासाठी अनुकूलित बियाणे सहसा हलकी असतात. बियांच्या बाहेरील आच्छादनांमध्ये हवेने भरलेली रिकामी जागा असते आणि काही तंतुमय असतात, ज्यात संपूर्ण बियाणे किंवा फळे बंद असतात. उदाहरणार्थ नारळ. नारळाचे फळ पाण्यावर तरंगते आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. जेव्हा ते जमिनीवर पोहोचते तेव्हा ते उगवते. याच कारणामुळे नारळाची फळे साधारणपणे समुद्र किनाऱ्याजवळ वाढतात. जड बिया सहसा पाण्याच्या स्रोतांच्या तळाशी पडतात आणि पाण्याच्या प्रवाहाने वाहून जातात. उदाहरणार्थ कमळाच्या बिया. पक्षी आणि इतर प्राण्यांद्वारे बियाणे पसरवणे. मांसल फळांच्या बाबतीत फळे प्राणी खातात आणि बिया उत्सर्जित करतात, तर काही सुक्या फळे आकड्या, काटेरी आणि केसाळ भागांसारख्या विशिष्ट रचना असलेल्या प्राण्यांच्या शरीरात किंवा माणसांच्या कपड्यांमध्ये अडकतात आणि दूरच्या ठिकाणी वाहून जातात. अशा बिया आपल्याला काही प्रकारच्या गवताच्या वनस्पतीमध्ये आढळतात. काही बिया चिकट असतात आणि पक्ष्यांच्या चोचीत अडकतात आणि उडताना दूरच्या ठिकाणी पडतात. प्राण्यांचे नाव. खाल्लेल्या फळांचे नाव. प्रसारित बी. त्यांच्यापैकी काही त्यांच्या घरट्यांच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच पडतात. काही बिया उगवण्यापूर्वी काही पक्ष्यांच्या आतड्यांमधून जावे लागते, हे तुम्हाला माहिती आहे का? मैना, बुलबुल आणि कावळे यांसारखे पक्षी काही फळे खातात. उदाहरणार्थ कडुनिंबाचे फळ. बाहेरील मांसल भाग अन्न कालव्यात पसतो आणि बियांचे आवरण कोमल बनते. नंतर ते पक्ष्यांची विष्ठा म्हणून इतर ठिकाणी विखुरले जातात. पुष्कळ मांसल फळे प्राण्यांनी खायची असतात. फळांचा मांसल भाग बियांना इजा न करता खाल्ला जातो. काही बिया प्राण्यांच्या मलमूत्रातून पसरतात. माणसाद्वारे बिया पसरणे. साधारणपणे आपण आपल्या घरातील बागेत फुले, फळे आणि भाज्यांच्या बिया पेरतो. टोमॅटो बद्दल सर्वांनाच माहिती आहे की एक सामान्य भाजी आहे जी प्रत्येक घरात शिजवली जाते. टोमॅटोचे लोणचे, टोमॅटो करी इत्यादींमध्ये आपल्याला टोमॅटो मिळतात. हे फळ कुठून आले आणि ते मूळ भारतातील नाही हे तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा युरोपियन प्रवासी भारतात व्यापारासाठी आले तेव्हा ते परतताना टोमॅटो, फ्लावर, पेरू, नाशपती यांसारख्या भाज्यांच्या बिया सोडत. त्याचप्रमाणे ऊस, जो मूळचा भारताचा आहे आणि साखर उत्पादनासाठी जगभरात वापरला जातो.
लोक बिया, फळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे हस्तांतरित करतात याचे उत्तम उदाहरण आहे. आजकाल आपण आपल्या आजूबाजूला विविध प्रकारची फळे आणि भाज्या पाहतो. करणे एक सामान्य प्रथा आहे, ज्याद्वारे अनेक बिया जगभरात पसरतात. गहू, डाळी, मका आणि धान्य यांसारख्या धान्यांची आयात आणि निर्यात हे विचार करणे मजेदार आहे की बिया देखील विमाने आणि जहाजांमधून प्रवास करतात. फळांचे आवरण फुटून बिया विखुरणे, बिया फेकून देणारी फळे फोडून पसरवणे. अनेक फळांच्या बिया ह्या बीजकोशामध्ये किंवा शेंगांमध्ये बंद असतात. शेंगा वाळल्यानंतर फुटून बिया सभोवतालच्या परिसरात त्या पसरतात. कुटुंबातील बियांमध्ये असे प्रकार आढळतात: भेंडी, मोहरी आणि वाटाणा. काही बिया बीजकोशांमध्ये वाढतात, ज्यांना स्पर्श केल्यावर फुटतात आणि बळाने अशा प्रकारे बाहेर पडतात की त्या बिया सर्वत्र पसरतात. तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या अशा प्रकारच्या बियांची यादी करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी एक छोटासा उपक्रम आहे. तुमच्या आणि तुमच्या मित्रांच्या घरातून अबोली, कंबरकम फळे गोळा करा आणि त्यावर पाणी शिंपडा. तुमची निरीक्षणे लिहा. जवळच्या शेतातून किंवा दुकानातून वाटाणा, जिंजली, तीळ, भेंडीच्या काही सुक्या शेंगा गोळा करा आणि त्या उघडण्याचा प्रयत्न करा. शेंगांमधील बियांचे काय होते, ते किती दूर विखुरले आहेत, अंतर लक्षात घ्या. कोणत्या हवामानात बिया विखुरतात, बीज प्रसार होतो? पावसाळ्यात या बिया अशा प्रकारे विखुरले असे तुम्हाला वाटते का? वनस्पती मोठ्या प्रमाणात बिया तयार करतात. आपल्या घरच्या बागेत उगवणारी फळे आणि भाजीपाला वनस्पती मोठ्या प्रमाणात बिया तयार करतात हे आपण पाहिले आहे. काही फळे एकटे तर काही गुच्छात घडात वाढतात. काही फळांमध्ये एकच बी तर काहींमध्ये मोठ्या प्रमाणात बिया, बीज असतात. उपक्रम: फळांमधील बीज, बिया. तुमच्या परिसरात उपलब्ध असलेली विविध प्रकारची फळे गोळा करा. त्यांना उघडा आणि त्यामध्ये किती बिया आहेत ते मोजा. बियांबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा आणि खालील तक्ता समृद्ध करा. फळांचे नाव, बियांची संख्या, कोणत्या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात बिया असतात, कोणत्या फळांमध्ये एकच बी असते, सर्व बिया रोपात वाढवण्यासाठी अंकुरतात का, नवीन रोपे तयार करण्यासाठी फळांच्या सर्व बिया अंकुर वाढण्यास सक्षम असावेत. या वनस्पती मोठ्या प्रमाणात बिया का तयार करतात? आपण आपल्या सभोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बिया विखुरलेले पाहू. सर्व बिया उगवत नाहीत. काही बिया नवीन रोपे तयार करण्यासाठी कधीही अंकुरित होत नाहीत. काही बिया उगवतात पण रोपे परिपक्व होण्यापूर्वी मरतात. या समस्यांवर मात करण्यासाठी झाडे मोठ्या प्रमाणात बिया तयार करतात. मोहरीचे झाड आयुष्यात 10,000 पेक्षा जास्त बिया तयार करते.
जर सर्व बिया उगवून मोठ्या वनस्पतीमध्ये वाढल्या तर किती बिया तयार होतील याचा विचार करा. 6 वर्षाच्या कालावधीसाठी असे झाले तर संपूर्ण जग मोहरीच्या झाडांनी व्यापले जाईल. विसराळू खार ही बरेच शेंगदाणे गोळा करते आणि हिवाळ्यापूर्वी ते जमिनीत लपवते. ती ते सर्व खाऊ शकत नाही आणि आपले शेंगदाणे कुठे लपवले आहेत हे देखील विसरू शकत नाही. अशा प्रकारे आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी शेंगदाण्याची अनेक झाडे आहेत. लक्षात ठेवण्याचे मुद्दे: बिया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जाते जेणेकरून त्यांना वाढण्यास योग्य परिस्थिती मिळेल. याला बिया पसरवणे, बीज प्रसार म्हणतात. वनस्पतीच्या अस्तित्वासाठी बिया विखुरणे, बीज प्रसार आवश्यक आहे. विविध आकार आणि रचनांच्या बिया पसरण्यास मदत करतात. बिया वारा, पाणी, पक्षी आणि प्राणी यांच्याद्वारे विखुरल्या जातात. बिया पसरणे, बीज प्रसार झाडांना मदत करते. गर्दी रोखणे, सूर्यप्रकाश, पाणी आणि खनिजांसाठी स्पर्धा टाळा.